नमस्कार शेतकरी मित्रांनो, खाली हे बघा, मी आज कपाशी पिकावर एस आर टी पिकावर कपाशी केली आहे आणि कपाशीमध्ये मी फूड लावून तणनाशक मारत आहे, राऊंडअप आणि ग्रामोझोन. तर आता या शेतीबद्दल माहिती मी सांगणार आहे. भरथोळे दादा त्यांनी जे शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि एस आर टी शेती जी दिली तर ही अनमोल आहे. याची कुठल्याही प्रकारे मोल आपल्याला करता येणार नाही. भरथोळे दादाने जे शेतकऱ्यांना एकमेव एस आर टी शेती कशी करायची शिकवलं. याचं कुठल्याही प्रकारे मोल देता येणार नाही. जमीन न नांगरता फक्त बेड पाडल्यानंतर आपण याच्यावर कुठल्याही पिकं घेता येतं आपल्याला. आता मी कपाशी पीक घेतलं आणि कपाशी पिकानंतर त्यामध्ये आपल्याला जे पाहिजे ते पिकाची टोकन करता येते. त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येते शेतकरी मित्रांनो. हे बघा, आता मी कपाशी लगत एकदम फूड लावून मारत आहे. बेडवर मी अगदी ॲक्युरेट नियोजन करत आहे. कपाशीवर न उडू देता, हे फक्त नाही कपाशी एवढं झाला आहे, फूड लावून मारत आहे. ॲक्युरेट नियोजन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो. तेव्हा आपल्याला असेच नियोजन चालू द्यायचे. आणि एस आर टीमध्ये आपल्याला जमीन न नांगरता, न मोड हाकता, न पाळी घालता, कुठल्याही प्रकारे खुरपण नाही करण्याची गरज नाही शेतकरी मित्रांनो. हे जे तंत्र भरथोळे दादाने आपल्याला दिलं आहे, याचे कुठल्याही प्रकारे मोल करता येणार शेतकरी मित्रांनो. याला खरं तर एस आर टी शेती न म्हणता याला आनंदी शेती असं म्हणलं पाहिजे. मी दादांशी चर्चा करून बोलणार आहे. एस आर टी आनंदी शेती असे याचे उल्लेख केला गेला पाहिजे आपल्या शेतकरी मित्रांनो. तेव्हा आपल्या शेतकऱ्याला आनंद होतो. गरज नाही याला निंदन करण्याची गरज नाही, याला खुरपण करण्याची गरज नाही, याला पाळी नको, मोगडा नको, मजुराही नको. फक्त एक पंप, त्याला पुढं फूड लावायचं आणि चालू द्यायची आपली शेती शेतकरी मित्रांनो. आनंदी शेती म्हणायची याला. काय शेती म्हणायची? एस आर टी आनंदी शेती. ही जी आपल्याला भरथोळे दादांनी आपल्याला मंत्र दिला ना शेती करण्याचा, तो आज. आणि तण मेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, आपण म्हणतो तणनाशक जमिनीवर मारणं टाळावे, हे चुकीचं आहे. तणनाशक आणि तण मरतं आणि तण मेल्यानंतर सूक्ष्म जीवाणूचं ते मुख्य म्हणजे अन्न होतं. मग सूक्ष्म जीवाणूचं अन्न काय आहे? हे जे तुम्ही देतात रासायनिकच, ते सूक्ष्म जीवाणूचं अन्न नाही. सूक्ष्म जीवाणूचं अन्न शेणखत आहे नाही. सूक्ष्म जीवाणूचं अन्न असं आहे की हे जे तण मेलं, त्या तणापासून जो पालापाचोळा आतमध्ये मुरतं, त्याला सूक्ष्म जीवाणूचं अन्न म्हणतात शेतकरी मित्रांनो. आणि आपल्या जमिनीमध्ये एकदा सूक्ष्म जीवाणू वाढले की आपल्याला रासायनिक खताचा कमी होतो आणि आपली जमीनही सुधारते, जमिनीचा पोतही सुधारतो आणि कुठलंही पीक चांगल्या प्रकारे अतिशय उत्तम येतं शेतकरी मित्रांनो. तर आपल्याला जे एस आर टी पद्धती आहे त्याची अवलंबून शेती करायची, ही एकच नंबर शेती आहे शेतकरी मित्रांनो. त्याकरता मी एस आर टीचं प्लॅन भरथोळे दादाकडून शिकलेलो आहे पूर्णपणे. आपल्याला दादाने खूप प्रगतीशील शेतकरी बनवला आहे. एकमेव म्हणजे एकदा जमीन. इतर लोकही काय म्हणतात तणनाशक. आता तणनाशक म्हणजे काय? तणनाशकाने जमिनीचा सेंद्रीयकर्ब वाढतो, हे अजून बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही. त्यामुळे आपल्याला ही शेती अवलंब करायची आहे. बघा, मी फूड लावून आधी कपाशी जवळ मारत आहे. ही तण बघा, कपाशी लगत तण आहे आणि कपाशीच्या मधोमध कुठल्याही प्रकारे हे बघा, नॉर्मल नाही, काही नाही, अगदी क्लिअर पद्धतशीरपणे. फक्त घेताना शेतकरी मित्रांनो, फूड त्रिकोणी घ्यायची. त्रिकोणी फूडला कटणं उजल येते आणि कटणं उजल आलं तर एका बेड तुम्हाला सांगतो एवढी लांबी आहे. एका बेडची लांबी भरपूर आहे, तरी सुद्धा माझे किमान 3 ते 4 बेड एका पंपामध्ये होतात आरामशीर. आणि औषधही खूप कमी लागते. त्यामुळे आपला खर्चही वाढतो आणि पाणी कमी लागते आणि तणही मरते. आता तुम्हाला मी शेतीची लांबी दाखवत आहे. बघा, मी साईडला चालतो तिकडे सोबत. त्याच्यानंतर एक मिनटं इकडे कॅमेरा मारा, शेतीची लांबी दाखवा. शेतीची लांबी दाखवा. खूप लांब शेत आहे. तरीही माझे इतकी लांबी असून सुद्धा 3 बेड होतात, 3 ते 4 बेड एका पंपामध्ये होतात आरामशीर. आणि पाण्याची अतिशय कमी मात्रा आणि औषधही कमी लागते. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकरी मित्रांनो, माझ्याकडे कॅमेरा. अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपल्याला शेती करायची आहे. हे भरथोळे दादांनी दिलं गुरुमंत्र आपल्याला वापरायचं आहे. आपले गुरु भरथोळे दादा आहेत. असे चला शेतकरी मित्रांनो, जय हिंद.